भरपूर प्लॅनिंग भरपूर आखणी केली गेली त्या ठिकाणी मधल्या वेळेमध्ये ज्यावेळेस सामना सुरू होता उमेदवार आणि मीरा या वेळेमध्ये ती आखणी केली गेली दैसा टीमनं. स्टेप बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. सुरेख फटका देखना फटका स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड. तेजकुमार राऊत 6 धावा षटकार. पहिलं षटक. सॉरी 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 सर. सर यूज नाही केला ना बॉल तो. ओके ओके खिशात ठेवा सर. धावसंख्या 8. तेजकुमार राऊत सरळ बॅटनं मात्र फटका खेचला गेला. तेजकुमार राऊत सुरेख फटका 6 धावा. चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे. एका साईडला लेजेंडरी आहेत जितके उन्हाळे पावसाळे पबन क्रिकेटमध्ये पाहिलेत त्याच्या अर्धे उन्हाळे पावसाळे तेजकुमार राऊतनं पाहिले नसतील. इतका लेजेंडरी गोलंदाज आहे नामवंत गोलंदाज बबन यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर. आणखीन एक चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी. हा डॉट बॉल एक षटकार जरी आला त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू मात्र तेजकुमार राऊतला डॉट केलेत. वेल डन बबन. धावा 8. पहिलं षटक सुरू आहे. ऑफसाईडला कट करतोय. स्वीपर पॉइंट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर राजेश पाटील. एकच धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या झाली फलकावरती 9. 1 बाद 9. पांजू मास्टर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. होता फटका व्यवस्थित येत नाहीये बॅटमधून. तेजकुमार यांच्या फक्त सिंगल मिळेल. एक शॉर्ट लेग रिझन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. धावसंख्या 11. किशोर भोईर स्ट्राईक एंडवर आहेत. नवीन खेळाडू आहेत पांडू मास्टर्स या टीमचे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन केलं त्या ठिकाणी मात्र चेंडू थोडीशी दिशा बदलतोय. वाईटचा इशारा पंचांचा. 1 धाव.
व्हाईट नाही का? ओके, धन्यवाद. शॉट क्लास, स्वीपचा फटका, 6 धावा. षटकार. पाटील आलेत रंगात. धावा झाल्या 17. शॉट बॉल होता आणि सगळा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी, एक षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा हा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा संख्या 17. ऑन साईडला पुलचा फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. 1 धाव तिथे पूर्ण केली गेली. 2 धावा कदाचित होऊ शकल्या असत्या, मात्र तेजकुमार राऊत यांनी थांबवलं किशोर भोईरला की एकच धाव घ्यायची आहे. धाव संख्या 18. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर. इथे पुन्हा एकदा स्लो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र व्हेरिएशन करताना कुठेतरी लाईन मात्र भरकटतोय. मायकल, एकच धाव व्हाईटच्या स्वरूपात मिळेल. धाव संख्या 19. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय आणि या चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. सन्माननीय भूषणजी देवराम भोई ठाणे मंडपाचे नगरसेवक यांच्याकडून प्रथम पारितोषिक. तसेच नाही, षटक झालं. ओव्हर संपली. एक तो वाईट नव्हता, कॅन्सल केला. तो पकडला दादा, तो पकडलाय. प्रथम व द्वितीय पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे. सन्माननीय भूषणजी भोई साहेब नगरसेवक ठाणे मंडपाचे. त्यानंतर श्री कमलेशजी अनंत मात्रे अध्यक्ष अग्रगोळी समाज सामाजिक संस्था यांच्याकडून स्पर्धा क्रमांक 2 आणि स्पर्धा क्रमांक 2 साठी मात्र प्रथम पारितोषिक कमलेशजी मात्रे साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यानंतर मिलिंदजी कमलाकर भगत समाजसेवक व दैसा टीम कॅप्टन यांच्याकडून स्पर्धा क्रमांक 2 साठी मात्र द्वितीय पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे. तसेच विश्वास मुकादम, विनोद इथे संधी आहे आणि धावा होऊ शकल्या असत्या. नशिबाची साथ किशोर भोईरच्या बाजूनं. चेंडू डॉट झाला होता, मात्र ही एक सिंगल बाईकच्या स्वरूपात ठिकाणी पूर्ण केली. कीपर लांब असल्या कारणासाठी तुम्ही धावा धावून काढू शकता. कीपर क्लोज असेल तर तुम्ही धावू शकत नाहीयेत. चेंडू हातातून पडला कीपरच्या तर तुम्ही धावू शकता, असा नियम आहे अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचा. तर स्पर्धा क्रमांक 2 चे नंबर 3 चे जे पारितोषिक आहे, दोन्ही पारितोषिक हे विश्वास मुकादम यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज 2 ट्रॉफीज, उत्कृष्ट फलंदाज 2 ट्रॉफीज, मालिकावीर 2 ट्रॉफीज ही विश्वास मुकादम साहेबांकडून देण्यात आलेले आहेत. सामान्य डिलिव्हरी पाडल्यानंतर चेंडू खाली बसतोय. आणखीन एक डॉट बॉल. त्यानंतर स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू हे भगवान पाटील राई यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच तानाजी पाटील यांच्याकडून मसाला, शशिकांत वर्तक पेनकरपाडा टीम कॅप्टन यांच्याकडून 5,000 रुपये, जगदीशजी घरत अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार यांच्याकडून 5,000 रुपये हे सहकार्य या स्पर्धेला दिले गेलेलं आहे. क्लिंग बॉल, दांडी गोल.
भगवान पाटील यांचा आपण डान्स पाहतोय मित्रांनो. लाईव्ह टेलिकास्टवर देखील भगवान पाटील दिसत आहेत स्क्रीनवर. धन्यवाद स्पोर्ट फॅमिली. एन्जॉय क्रिकेट या ठिकाणी करताना भगवान पाटील मंडळाचे सचिव आहेत. धावसंख्या 26. विनोदचं कौतुक करेल. 3 चेंडू 1 विकेट 1 धाव. सुरेख गोलंदाजी विनोद. वेल डन. सुहास पाटील न्यू बॅटर. ते पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय. हा देखील चेंडू डॉट. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स टीमला मात्र चांगलंच बांधून ठेवले विनोद या गोलंदाजानं. आता डान्स होईल पुन्हा एकदा. चला 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. शॉर्ट बॉल आहे. कुलचा फटका आहे. स्क्वेअर रिझर्व मध्ये डीप लॉक फील्डर त्या ठिकाणी आहे. एकदा जर पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न आणि ती विकेट आणि ती विकेट. रनवे मध्ये कमी पडला गेला सुहास पाटील. फक्त 1 धाव. धावा झाल्यात पांडू स्पोर्ट मास्टर्स टीमच्या. त्या 27. 1 चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हर मधील. काय गोलंदाजी केली आहे. क्लास गोलंदाजी दैसर या टीमची. सुरेख गोलंदाजी दैसर टीमची पाहायला मिळते. कॉल दिला जातोय मात्र 2 धावा पूर्ण होणार नाहीयेत. रनवे मध्ये पुन्हा कमी पडला गेला राजन नाईक. 1च धाव. धावसंख्या 28. 29 धावा विजयासाठी दैसर या टीमला. चला सेमीफायनल मॅच. RK मोरवा आणि गोडदेव टॉस करण्यासाठी या. RK मोरवा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव नाणेफेक करण्यासाठी यायचंय. स्पर्धा क्रमांक 2 दमन कप आणि पहिली सेमीफायनल. स्पर्धा क्रमांक 2 दमन कप पहिली सेमीफायनल. RK मोरवा वर्सेस गोडदेव. टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. 28 धावा पूर्ण. 29 धावा विजयासाठी दैसर टीमला. दैसर संघ आमच्या उजव्या बाजूला येऊन बसायचं आहे. थांबवतोय. नाणेफेक करतो त्याचं थांबवतोय तुला मी. एकच बदल आवडे. चला या कमलेशजी मात्र साहेब मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दमन चषक 2025 स्पर्धा क्रमांक 2 पहिली सेमीफायनल याचा आपण नाणेफेक करावा. कमलेशजी मात्र साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. 3 ओव्हरची मॅच असेल. मोरवा आणि गोडदेव
3 ओव्हरची मॅच. हेडचा कॉल गोडदेव या टीमचा. टेल आर के मोरवा संघ नाणेफेक जिंकतोय. नरेशची मात्र आपण निर्णय कळवावा लगेचच. शतरक्षण स्वीकारले आर के मोरवा या टीमनं शतरक्षण स्वीकारले आहे. तर गोडदेव संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चला फील्ड लावून घ्या पांजू. आणि दैसर संघाला विनंती करतोय की आपण बॅटर पाठवून द्या. मिरज संघ तुमची टॉस नंतर आहे. जाऊ नका, सेमीफायनल खेळायची आहे. पर्यंत आपल्याला क्लिअर व्हायचं आहे. दैसर संघ आमच्या समित आहेत. दैसर टीमचे मिलिंद पाटील आमच्या समित अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेत. त्यांची इच्छा अशी आहे की मला देखील कॉमेंट्री शिकायची आहे. नंदू पाटील यांचा तुम्ही सल्ला घ्या. दैसरचे नंदू पाटील तुम्हाला नक्कीच काही टिप्स देतील कॉमेंट्री बद्दल. नंदू पाटील ज्यांच्या नावावर विश्व विक्रम आहे मित्रांनो. टाइम शीटचा खेळाडू आहे. असं बोलू का नंदूभाऊ? काय काय बोलायला लागतात. चला 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 मॅच स्टार्ट करा प्लीज. महत्वपूर्ण ही विकेट मांडली जाईल कारण नंदू पाटील एक स्ट्राइक एंडवर आहेत. लेफ्ट हँड बॅटर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत. हिंदुजा हॉस्पिटलचे कॅप्टन आहेत. त्यानंतर मित्रांनो भारतीय टेनिस क्रिकेट मधील नामांकित स्पर्धा म्हणजे सुप्रीमो. ही सुप्रीमो स्पर्धा येत्या 9 एप्रिल पासून सुरू होत आहे आणि त्या सुप्रीमोच्या कोर कमिटीवर नंदू पाटील आहेत. मिस्टर स्टोक आहे. पहिला चेंडू हवेत खेळला जातोय. प्रयत्न चांगला केला होता गोलंदाज प्रमोद यांना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करण्यासाठी. मात्र पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. मात्र कुठेतरी मला असं वाटतं की या ठिकाणी प्रमोद ऐवजी प्रेमनाथ पाटीलने ट्राय केली असती तर हा कॅच कदाचित होऊ शकला असता. तैसर संघ प्रेक्षकांच्या माहितीसाठी 1990 सालापासून राईच्या मैदानावरून या 40+ क्रिकेटला सुरुवात जरी झाली असली तरी मात्र 1993 रोजी पहिली 40+ ची स्पर्धा दैसरच्या मैदानावर खेळली गेली. श्री गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळाच्या माध्यमातून मिस्टर स्टोक आहे. तेज कुमार राऊत कमी पडले गेले त्या ठिकाणी. अंगाने चेंडूला अडवलाय. हा देखील फटका फसला होता. 2 धावा इथे देखील मिळतील. चांगली गोलंदाजी आणि एक चांगली रणनीती मित्र मंडळ पांडू संघाला देखील आखली आहे मिलिंद भाऊ. कारण समोरचा फलंदाज कोण आहे? नंदू पाटील एक स्टार खेळाडू. त्याच्यामुळे पांडू संघाने देखील त्यांचा स्टार गोलंदाज यूज केलाय. म्हणजे आताही आपण झुंज पाहतो, ही लढत पाहतोय आपण. ही एक बेस्ट वर्सेस बेस्ट. नंदू पाटील देखील बेस्ट आहेत मात्र तोच पांडू संघाचा गोलंदाज देखील बेस्ट आहे. धावसंख्या 4. शॉर्ट बॉल गॅप मध्ये फटका आहे. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. चौकार 4.
धावसंख्या 8. तीन चेंडू 8 धावा. मात्र 2 चेंडू ते सुरुवातीचे हाताळले होते प्रमोद भोईरनं. ते अप्रतिम 2 चेंडू हाताळले होते. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. 29 धावा करायचे दैसर संघाला. पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. इथे देखील 2 धावा आरामात मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 10. काय झालं प्रीतम? पायाला क्रॅम्प आला तुझ्या. चला पंच जाता. एक पंच पाठवा प्लीज. नंदू तुमच्या नाही, अंपायरच्या पायाला क्रॅम्प आला. पाणी द्या. पाणी जाऊ द्या मैदानात. इथे पाणी थोडस मुश्किलने मिळतं. दुसऱ्या गोष्टी तुम्हाला पटकन पोचतील. समजून घ्या. दुसऱ्या कुठल्या गोष्टी कुठल्या आहेत त्या. सेव्ह वॉटर. हा एक मंत्र आपण देऊ शकतो इथे. सेव्ह वॉटर, ड्रिंक बियर. मात्र हा नियम कोणाला लागू होईल? धावसंख्या 10. कालचं कोणाचं जागरण केवढं झालंय हे मॅचचा रिझल्ट आल्यावर समजेल. काल कोणी किती वेळ जागरण केलंय. धावसंख्या 10. काय जागा बनवली आहे? ही जागा बनवली आहे आणि खास ही जागा बनवली या फटक्यासाठी प्रमोद भोईरच्या अगेन्स्ट वॉर्ड ऑफ फायरिंग. नंदू बॉल ऑन फायर. आज नंदुबाडी रंगात आहेत. धावसंख्या 14. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. रिक्वायर्ड 100 10च्या घरामध्ये होता दैसर संघासमोर. 14 धावा या सुरुवातीच्या 5 चेंडू मध्ये आलेत. यानंतर स्पर्धा क्रमांक 2 पहिली सेमीफायनल मित्रांनो सुरू होईल. बॅकची एज इज गॉन. शेवटच्या चेंडूवर मात्र नंदू पाटील नावाचं वादळ शांत करण्याचं काम प्रमोद भोईराने केलं. मोठी विकेट. नंदू पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आउट. गुजराती गाना बजा सकते हैं आप. अच्छा गाना गुजराती में. होने के बाद धावसंख्या 14. कारण इकडचा जो समाज आहे त्याची देखील गाणी ऐकणं गरजेचं आहे मित्रांनो. त्या गाण्यावर एक बघूया आपण भगवान पाटील ताल पकडतात का. भगवान पाटील भगवान है वो किधर भी प्रकट होते, एक जगह पे वो नहीं रहते. सुहास षटक क्रमांक 2. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 15 बॉल रिक्वायर्ड बाय 12 बॉल्स माफ करा. टॅप होतोय चेंडू ऑफ साइडला. डीप मधून फिल्डर येतोय प्रमोद भोईर. चेंडूला फील्ड करतोय. एक धाव. यतीन पाटील हे देखील टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. प्रेमानं मायकल असं संबोधलं जातं या खेळाडूला. तो खेळाडू स्ट्राईक एंडवर.
दहिसर संघ म्हणजे आतापर्यंत 23 संघ मिलिंद भाऊ जे आहेत आपल्या आग्रेकुली सामाजिक संस्थेमध्ये, यावर्षी 23 संघ 23च्या 23 संघ कडक आहेत. कुठलाही संघ कमजोर नाहीये. बॅक टू द बॉलर, अगदी कॉटन बॉलच्या स्वरूपात महत्वपूर्ण विकेट. हा धक्का, हा मोठा धक्का दहिसर टीमला. मायकल परततो डगआउट रिझन मध्ये. कॉन एक नक्कीच मी सांगू इच्छितो, नंदू पाटील राग म्हणू नका. काही खेळाडू असे असतात ना की त्यांचा जो नैसर्गिक खेळ आहे तो खेळ त्यांनी केला की ते जबरदस्त खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. मात्र कधी कधी ते नैसर्गिक खेळ विसरून सिंगल डबलच्या शोधात जर राहिले तर कधी कधी विकेट जाताना आपण बऱ्याच खेळाडूंची पाहिलेली आहे. आमचा देखील असा खेळाडू आहे सुहास पाटील. तो देखील एक स्फोटक खेळाडू आहे. मात्र तो सिंगल डबल कधी खेळण्यासाठी होतो त्यावेळेस तो गोते देतो. आणि मायकलच्या विषयी म्हणायचं का तर खूप मोठा खेळाडू आहे, खूप मोठं नाव आहे आणि मोठे पटके तो खेळतोय, नेहमी खेळतोय. नैसर्गिक खेळ मायकलचा खऱ्या अर्थाने स्फोटक खेळीचा आहे. धावसंख्या 15. रनवे मध्ये थोडीशी चुकी होताना त्या ठिकाणी. 10 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या आहेत त्या 14. सर 15 झाले सर, 14 पाहिजे. 15 झाले, 14 पाहिजे. 14 पाहिजे, 29 पाहिजे. बरोबर आहे. क्लिंग बॉल. ह्या वेळेत दांडीगुल मागून मात्र दरवाजा उघडा ठेवला होता, चोरानं चोरी केली असं नक्कीच म्हणेल मी. दांडीगुल. थँक्यू. उपाध्यक्ष साहेब भगवान भाई तुम्हाला बोलवत आहेत, प्लीज लवकर या, अर्जंट. उपाध्यक्ष केसाची बोर्ड साहेब आणि कैलाची मात्रे. लाईव्ह तुम्ही टेलिकास्ट पाहू शकाल. आपले आचार्य आहेत, जेवण बनवणारे जे आचार्य आहेत ते तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. हे आमचे आचार्य आहेत, त्यांनी 3 दिवस जेवण बनवले. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज मिलिंद पाटील निबॅडर मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं, चांगलं क्षेत्ररक्षण. एका साईडला मिलिंद भगत, एका साईडला मिलिंद पाटील, ही जोडी आपण दहिसर टीमची पाहतोय. चांगली वापसी मी तर म्हणेल पांजू या टीमची. नंदू पाटील यांचं ती बॅटिंग प्रमोदच्या अगेन्स्ट केलेली फलंदाजी नंदू पाटील यांची अफलातून खेळली गेली. नंदूनं 6 चेंडूमध्ये 14 धावा कुठल्या पांजू टीमच्या अगेन्स्ट. त्यानंतर मात्र केलेली ही पांजू टीमची वापसी आहे. चेंडू वळतोय, बाहेर वळतोय चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्या 17. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. आठ चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू 12 धावांची गरज. फुलटॉस आणि ते मात्र 6-6 षटकार. शरीराचा तोळ आहे जो, तो शरीराचा तोळ सांभाळता आला नाहीये. अगदी
अगोदर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जर दिला असता तर कदाचित ही एक धाव वाचू शकला असता. 2 षटक पूर्ण, धावा झाल्या त्या 25. 4 धावांची गरज, चेंडू शिल्लक 6. विकेट चेक करूया, विकेट चेक करूया. दहिसर 4 पांडू संघाच्या 4 विकेट, दहिसरच्या 3 विकेट. जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. सेमीफायनल क्रमांक 2. मिलिंद पाटील गोलंदाज आपण पाहतो तेजकुमार राऊत. 6 चेंडू 4 धावा, 5 ओव्हर्स दहिसर. आणि ते मला वाटते 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दोन धावा अजूनही हव्यात. दोन धावांची गरज आहे. खेळ खलास, खेळ खलास. दहिसर संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन. या सीझन मध्ये पुन्हा एकदा दहिसर संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय, दुसऱ्यांदा. त्याबद्दल दहिसर टीमचं मनापासून अभिनंदन. आणि हार्ड लक अँड बॅड लक. पांडू संघ मात्र पांडू संघाचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सकाळी तुम्ही बरोबर वेळेवर हजर राहिलात, त्याच्यामुळे वेळेवर जी पहिली मॅच सुरू झाली 9 वाजता, त्याबद्दल मी पांजू आणि पेनकरपडा या दोन्ही टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सांभाळायचे पांडू संघ. बॉर्डरलाईनवर तुम्हाला जायचं आहे, ते नियम आहे, त्या नियमाचं उल्लंघन करू नका. पांडू मास्टर्स बॉर्डरलाईनवर काही खेळाडूचा चेंडू आणून देण्यासाठी आणि जयप्रकाश भोईर आपण स्कोरिंग करण्यासाठी या. जयप्रकाश भोईर.
आचार्य पाहू शकाल तुम्ही, हे आमचे आचार्य आहेत लाईव्ह टेलिकास्टवर. जे प्रेक्षक घर बसल्या दमन कपचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांना आम्ही माहिती देतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आपण स्क्रीनवर नक्कीच त्या ठिकाणी आमचे जे आचार्य आहेत त्यांना तुम्ही पाहू शकाल. जयवंत बाबा आमचे तुम्हाला दिसत आहेत. ज्ञानेश्वर भुईर आहेत. हे जयवंत बाबा आमचे ब्लू टी शर्ट आहेत, ते आमचे आचार्य आहेत. मुख्य आचारी म्हणजे ज्यांच्या हातामध्ये आहे किती मसाला, किती हळद आणि किती मीठ टाकायचं. तेजकुमार जयप्रकाश भोईर बाउंड्री लाईनवर जा. चला, नियम सगळ्यांना सारखे असतात आणि एकाने स्कोरिंगला या. दैसर टीम, दैसर मिलिंद भगत, टीम कॅप्टन दैसर मिलिंद भगत. बाउंड्री लाईनवर प्लेयर ठेवा प्लीज, बॉल आणून देण्यासाठी मिलिंद भगत.